गायत्री काय करतेस? मिरच्या काढायला. हे बघा मिरच्या केवढ्या मोठ्या आल्यात ग. नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मला बऱ्याच जणांचे मेसेजेस आले होते की आमच्या गावाकडच्या घराचा आणि परड्याचा एक छोटासा व्हिडिओ बनवा. मला दाखवत होतं आमच्या गावाकडचं घर कसं आहे. तर असं आहे आमच्या गावाकडचं घर. प्रॉपर दगडामध्ये बांधलेलं घर आहे जुनं. आणि आम्ही गावाकडच्या घराला जास्त रिनोव्हेट केलं नाही आहे, कारण गावाकडचं घर हे टिपिकल गावात जसं असतं त्या टाईप पाहिजे. वडिलांच्या नोकरीनिमित्त आम्ही बरीच वर्ष कोकणात होतो, त्यामुळे सुपारी आणि नारळाच्या झाडांशी आमचा चांगला संबंध आहे. पप्पांनी ते सुपारीची झाडं लावलेली आहेत, नारळाची पण झाडं आहेत, चहाळी पण लागलेली आहेत. तुम्ही विचारत होता की गडिंग्लजच्या घरामध्ये जे फर्निचर केले ते कशामध्ये केलंय. तर ही जी सागाची झाडं दिसतात याच्या लाकडामध्येच ते आम्ही फर्निचर केलेलं आहे. सागाच्या झाडांबरोबरच इथे काजू आहे, आंबा आणि चिकूची झाडं पण आहेत. केळी पण इथे लावलेली आहेत, केळीचा घड पण आलाय. दोडका आणि काकडीच्या पण इथे वेली आहेत, पण आता त्याचा सीझन संपलेला आहे. नोव्हेंबर महिना सुरू झालेला आहे आणि आमच्या फणसाच्या झाडाला फणस पण लागलेत. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा.